अगं शको, ये ना, ये शिरा केलाय, ये 2 घास खाऊन घे. नाही नको, कशाला. असं काय करतेस? बस ये बरं, ये. बरं आले. दे बरं, प्लेट दे तुझी. हो. घे. तारा, तू का नाही खातेस? नाही म्हणजे तुझ्या आजीला असं नको ना वाटायला की घरातले लोक तुला उपाशी ठेवतायत म्हणून. काय झालं तारे, खात का नाहीयेस? अगं एवढं वाढून ठेवलंय आजीने, अन्नाचा असा अपमान नाही करू. असं काही नाहीये ना तुला टोचणार, ज्यानं तुला हा घास जात नाहीये? नाही तसं नाही, तू मला भरव ना आजी, मला तुझ्या हातून खायचंय. किती दिवस झाले ग, तू मला भरवलंच नाहीयेस. हो. माझी गुणाची बाय ती. घे. बिचारी तारा, हाताच्या जखमा आजीला दिसू नयेत म्हणून धडपडते. अमृता, ये ये. आजी, अहो माझ्या व्रताचं पारणं फिटलं. त्याचा प्रसाद घेऊन आलीये मी तुमच्या सगळ्यांसाठी. कसलं व्रत? म्हणजे कशासाठी केलं होतंस? माझा नवरा सुधारावा ना म्हणून केलं होतं. म्हणजे आमच्या गावाबाहेर आहे ना एक देवी आईचं मंदिर आहे. फार प्रसिद्ध नाहीये पण जागृत आहे. संसाराला पिचलेल्या बाया तिथे जाऊन आपलं देवी आई समोर गाऱ्हाणं मांडतात. ओले त्या 108 प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या संसारात असलेलं सगळं दुःख आणि अडचणी दूर करायला सांगतात देवी आईला. मी पण तेच केलं. माझा नवरा खूप दारू पिऊन त्रास देत होता. आता जवळजवळ 1 महिना झाला असेल या गोष्टीला, पण देवीच्या आशीर्वादाने ह्यांची रातोरात दारू सुटली आणि आता आमचा संसार सुखाचा चालू आहे. हा आता देवीलाच प्रसाद दाखवून घेऊन आले आणि तुमच्या सगळ्यांसाठी आणलाय. छान छान. आजी, हा घ्या प्रसाद. आजी, प्रसाद. आत्या, प्रसाद. श्रावणीताई, प्रसाद. ताराताई, हा प्रसाद तुमच्यासाठी खास करून आणलाय, कारण याची गरज आहे ना तुम्हाला म्हणून. आजी, मी आहे किचन मध्ये, येते मी. अरे संसाराचं शेवटी नवरा चांगला असो नाही तर वाईट असो, संसारात सुख सहजासहजी मिळत नसतं, झगडून मिळवावं लागतं. 50 गोष्टींचे अडथळे असतात. हे बघ तारे, तू बिजा देवीकडं आणि हक्कानं सुख मागून घे. काही कमी राहिलं असेल तर ते पूर्ण कर म्हणावं. करावंच लागेल तिला. प्रामाणिकपणासमोर देव सुद्धा झुकतो बरं. बरं आजी, आता मी निघते. हा बर.
तारे येते हा. आजी नीट जाग. हे बघ, काही लागलं तर आजीला हाक मार हा. सांभाळून राहा. येते मी, येते हा. आजी मला पण करावंसं वाटतंय हे व्रत. करू का मी? अगं विचारायचं काय त्यात? पुण्याच्या कामासाठी परवानगी काय घेतेस? उद्याच कर. ठीक आहे. उत्तम. म्हणजे या व्रताच्या निमित्ताने तारा उद्याच घराच्या बाहेर पडणार. तिचा चेहरा विद्रूप करण्यासाठी याहून चांगला मुहूर्त शोधून सापडणार नाही. काहीतरी भानगडीचं आणि डेंजरस आहे. ही लबाडबाई स्वतःकडे ठेवायला तयार नाहीये, पण आतल्यात घरी घेऊन जायला मला पण बरोबर वाटत नाहीये. काहीतरी झोल आहे, काहीतरी मोठं प्रकरण आहे. पण आता हे ठेवू तरी कुठे? इथेच कुठेतरी लपवू का? ए रग्या, आजी काय रे, तू इथं काय करतोयस? अगं तू इथे काय करतेस? अरे माझ्या नातीचं सासर आहे, इथं येण्याचा मला अधिकारच आहे. पण काय रे, तू अजूनही त्या शकुंतलाची चाकरी करतोयस वय? अरे तिच्या पैशाला भुलून तिच्या कारस्थानात सामील होऊ नकोस. लई डामरट बाई आहे ती. माझ्या ताराचा छळ करत असती सारखा. अरे म्या तिला एका नजरेत ओळखलं. लग्नाच्या येळेला जो गोंधळ झाला होता ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची खुशी लपत नव्हती. हे बघ रग्या, त्या बाईच्या नादाला तू लागू नगस. लक्षात ठेव, सांगून ठेवते मी तुला. नाही नाही आजी, असं काहीच नाही. अरे तू आणि तारा लहानपणापासून एकत्र वाढलेत ना, एका ताटात जेवलेत. तुला तिच्याशी लगीन बी करायचं होतं ना, आणि आता तू ताराच्या विरोधात शकुंतलाला सामील झालास वय? आताच मी तिला पाहिलं बाहेरून आत येताना. तुलाच भेटायला आली होती ना. अरे असली गुंडगिरी कशापायी करतोस? चांगला तरणा ताठा पुरुष आहेस तू. मेहनतीनं काम कर, म्हणजे सुखानं झोप लागल. हे पापी धंदे सोड. चांगल्या मार्गाने मिळालेले 4 पैसे बी बरकत आणतात, नाहीतर पापानं आलेल्या पैशाचा ढीग बी कामी येत नाही. उद्या या पैशाच्या आणि त्या शकूच्या नादानी माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करशील. उद्या शिव्या शापांचा धनी होऊ नकोस. माझ्या ताराची हाय लागल तुला. वेळी सावध हो. उद्या जर माझ्या ताराचं काही तुझ्यामुळे बरं वाईट झालं ना, तर माझे शिव्या शाप लागतील तुला. विसरू नकोस, शब्द आहे माझा हा. काय करू? पैसे पण भरपूर आहेत, पण आजीचा शाप आणि ताराची मैत्री. काय करू?
मी तुला सांगितलंय खरं उद्यापासून हे व्रत कर म्हणून, पण अजून तुझा हात बरा झालेला नाहीये आणि आता बाहेर उन्हाळा किती सुरू झालाय बघितलंस ना तू. अगं सूर्य डोक्यावर आला की भाजून काढतो, त्यात तू अनवाणी पायांनी 108 प्रदक्षिणा घालणार आहेस. मला वाटतं इतक्यात नको करूस हे, ते म्हणजे काही कमी जास्त नको व्हायला. नाही आजी, श्रेयसच्या नजरेत मला माझं प्रेम आणि खरेपणा सिद्ध करण्यासाठी जीवही द्यावा लागला ना तरी चालेल, पण मला माझा श्रेयस पूर्वीसारखा व्हायला हवाय. आणि मला माहिती आहे ना त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आत्ता आमच्या दोघांमध्ये ना फक्त गैरसमजांमुळे एक भिंत उभी राहिली आणि या व्रतामुळे ना ती भिंत खाली पडणार आहे बघा. खात्री आहे माझी, देवी आईला माझं ऐकावंच लागेल. काय आजी, कसली तयारी सुरू आहे? काय बोलताय? अरे तारा एक देवीचं व्रत करते, त्या पूजेचीच तयारी चालली ही सगळी. आणि तिथे देवळाच्या आवारात गरिबांना देण्यासाठी खाऊचे पुडे पण बनवले. आणि तारा उद्या देवळात जाऊन 108 प्रदक्षिणा घालणार आहे, त्याचीच तयारी करतोय आम्ही. तिला म्हणावं 108 काय, 1008 प्रदक्षिणा केल्या ना तरी माझं मन बदलणार नाही. देवाने जरी येऊन मला सांगितलं तरी मी हिला आपलं म्हणणार नाही. बाकी ही घरात नसली तर मला आनंदच आहे. आपण ज्या प्लॉटवर प्रेझेंटेशन करणार आहोत तो प्लॉट तर आपल्याला माहितीच आहे आणि आपण सगळा रिसर्च करेक्ट केलेला आहे. फक्त या प्रेझेंटेशनला आपण एक वेगळा टच देणार आहोत. एका वृक्ष इमारतीचं आपण पर्यावरण पूरक शिल्पात परिवर्तन करणार आहोत. आणि काय करू, आधी प्रेझेंटेशन देऊ मग एक्सप्लेन करू का आधी एक्सप्लेनेशन देऊ मग प्रेझेंटेशन दाखवू? काय श्रेयस, इतके प्रेझेंटेशन्स दिलेत, इतक्या डील्स क्रॅक केलेत, तरी जॉब इंटरव्ह्यूला जातात तसं टेन्शन घेतलंय. माझं श्रेयस म्हणजे ना एखादं लहान मुलं आहे. लहान मुलं कसे परीक्षेला जाताना भांबवतात, अगदी तसंच झालंय त्याचं. किती नर्वस झालाय तो. तसं काय त्याच्यासाठी हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. होणारच, कारण खूप प्रामाणिक आहे ना आणि खूप चांगल्या मनाचा आहे. श्रेयस, तू आजी समोर माझा मान राखलास, मला शिक्षा दिली नाहीस, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि आजीशी बोलता बोलता तू बोलून गेलास की मी तुझी बायको आहे. म्हणजे मनाने तू मला आपलं मानलंय हे जाणवतंय मला. म्हणूनच तू आत्ता माझ्यावर रागावलास. आणि मी समजू शकते, आपलीच माणसं आपल्यावर रागावतात. म्हणूनच तू दिलेल्या सगळ्या शिक्षा मी याच भावनेने स्वीकारते. आपल्यातले सगळे गैरसमज जेव्हा दूर होतील ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या संसाराला सुरुवात होईल. कोण आहे?
द बेस्ट. आपण जेव्हा नर्वस होतो तेव्हाच यश मिळतं, कारण ती गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असते. म्हणून आपण टेन्शन घेतो हे विसरू नका. तारा, अहो आत्या, तुम्ही इथे? अहो तुम्हाला काही हवं होतं का? मला हाक मारायची ना, मी आले असते. हो अगं मला काही नकोय. मला ना तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. माझ्याशी बोलायचं होतं का? काही चुकलंय का? म्हणजे माफ करा, माझं काही चुकलं असेल. अगं नाही नाही, अगं अशी घाबरतेस काय? तू ताराला त्या व्रताबद्दल सांगत होतीस ना, मला त्याबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. अच्छा, गेलं टेन्शन? हो. फक्त मी तुला हे जे विचारते ते कुणाला सांगू नकोस बरं का. शेवटी आपण जे हे व्रत करतो ते आपल्या नवऱ्यासाठीच ना, तो कसाही असला तरी. आता बघ ना, तुझा नवरा दारुडा होता म्हणून तू हे व्रत केलंस. श्रेयस ताराशी नीट वागावा म्हणून ती हे व्रत करणार आहे. तसंच माझ्याही नवऱ्याला सुबुद्धी व्हावी, तो जेलमधून सुटावा म्हणून मला हे व्रत करायचंय. तुला माहिती आहे ना, माझे मिस्टर म्हणजे दयानंद सध्या जेलमध्ये आहेत. नाही म्हणजे त्यांच्या हातून मोठी चूक झालेलीच आहे. शेवटी मी त्यांची बायको आहे ना, काळजी तर वाटणारच. हो आत्या, बरोबर आहे तुमचं, समजू शकते मी. काय मी सगळ्यांच्या समोर काही बोलले नाही, पण मी हे सगळं दयानंदसाठी करते आहे. हे जर त्यांना कळलं असतं तर त्यांना राग आला असता, वाईट वाटलं असतं. पण तरी मला ना या व्रताबद्दल जाणून घ्यायचंय. मी करू शकते का हे व्रत? हो आत्या, तुम्ही हे व्रत करू शकता. अहो कितीतरी सुवासिनी हे व्रत करतात. सुरुवातीला काय करायचं, घरातून थोड्या मोठ्यांचे पाया पडून निघायचं. निघताना आपल्या पायात चप्पल नसली पाहिजे याची काळजी घ्यायची. जसं मंदिरात पोहोचाल ना, तसं देवी आईची पूजा करायची. देवीला प्रदक्षिणा घालायच्या. पण प्रदक्षिणा घालताना कोणाशी बोलायचं नाही ना. देवळाच्या मागेच एक काट्याकुट्यांचा रस्ता जातो. तिथे सहसा कोणी जात नाही, पण आपल्याला तिथे जावं लागतं. देवी आई आपली परीक्षा बघते असंच समजायचं. वा वा, कशी आयती माहिती मिळते. व्रत करायची गरजच नाही, देवी आधीच पावली मला. ताराला त्या काट्याकुट्याच्या बाजूलाच गाठावं लागणार आहे. तिकडे कोणीच बघणार नाही. बरं मला सांग, त्या देवळामध्ये खूप गर्दी असते का लोकांची? खूप प्रसिद्ध आहे का देऊळ ते? फार लोक नसतात तिथे, एवढं लोकांना माहित नाही ते देऊळ. बरं झालं बाई, तू अगदी देवासारखी भेटलीस. कसे आभार मानू तुझे. अहो आत्या, आभार कसले मानताय? तुम्ही तर खूप पुण्याचं काम करताय, मग मी तर मदत करायलाच हवी ना तुम्हाला. तसं नाही ग, मला कोणी तुझ्याशी बोलताना पाहिलं तर उगाच चार चौघात चर्चा नको ना, म्हणून म्हटलं. कसली चर्चा व्हायला नको? काय बोलताय तुम्ही? अमृता, तू सरनाईकांच्या घरी काम करतेस. तुझा पगार सरनाईक देतात. यांच्या प्लॅन मध्ये सहभागी होण्याच्या आधी तुझी निष्ठा सरनाईकांकडे हे विसरू नकोस. अहो ताई, असं काही नाहीये. मला आत्या उद्याच्या मेनू बद्दल सांगत होत्या, कारण उद्या तुम्ही घरी नसणार आहेत ना, म्हणून. अगं, उद्याचा मेन्यू स्पेशलच असला पाहिजे. उद्या श्रेयस सरांची खूप मोठी मीटिंग आहे. इन्व्हेस्टर्स आपल्या घरी जेवायला येणार आहेत, त्यानुसारच बेत ठरवावा लागणार. श्रेयस तर तुझ्याकडे नजर वर करून बघत सुद्धा नाही, आणि तू मात्र कारभारिणीसारखी नोकरांवरती तोरा मिरवतेस. बघ तुझं तूच काय ते. ताई, तुम्हाला काय हवं होतं का? हो, पाणी प्यायला आले मी. तारा, या घरात तुझी आजची शेवटची रात्र. उद्या श्रेयसच्या इन्व्हेस्टरची काळजी करायला तू इथे नसणार. उद्यापासून श्रेयसपासून नाही, जगापासून, अगदी स्वतःपासूनही तोंड लपवशील तू.